लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुखांचा पराभव झालेला आहे। भाजपचे उमेदवार रमेश कराड येथे विजयी झालेत। गेल्या 15 वर्षापासून ग्रामीण भागात विकास कामे झाली नाहीत, त्यामुळे वेगळा ग्रामीण मतदारसंघ तयार करण्याचा असल्याचं रमेश कराड यांनी आता विजयानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आलेली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि रमेश कराड जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। पाहूयात। लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये आमदार धीरज देशमुख यांना पराभूत करून भाजपाचे उमेदवार रमेश अप्पा कराड हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आता ते आपल्यासोबत आहेत। तर अप्पा, सर्वात पहिले तुमचं अभिनंदन आणि काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया विजयाची काय सांगाल? आज हा माझा विजय माझ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विजय, माझ्या कार्यकर्त्यांनी गेले 20 वर्षे केलेल्या संघर्षाचा हा विजय आहे आणि माझा हा विजय माझे लोकनेते स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेबांच्या चरणी मी अर्पण करतो आहे। जनतेनं आता आशीर्वाद दिलेला आहे, तर मतदारसंघामध्ये असे कोणते काम आहेत, आव्हान आहेत आपल्यासमोर, ते आपण आता पूर्ण करणार आहेत? काय नवीन कामं करणार? मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जाणारा रस्ता चांगला नाही। ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था आहे। ग्रामीण भागामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही। ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा नाहीत। या सगळ्या गोष्टींवर मला काम करून एक वेगळा मतदारसंघ हा लातूर ग्रामीण मला निर्माण करायचा आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये अनेक कामं आहेत आणि नवीन कामं घेऊन ते जनतेपुढे जाणार असल्याचं रमेश अप्पा कराड यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।